नमस्कार मित्रांनो, आज आपण सरासरी बघणार आहोत. आता सरासरीलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ॲव्हरेज. आता सरासरीलाच काय इंग्लिशमध्ये म्हणतात? ॲव्हरेज. आता दिलेल्या सर्व संख्याच्या बेरेजला दिलेल्या एकूण संख्येने भागले असता येणारा भागाकार म्हणजे त्या दिलेल्या संख्येची सरासरी होय. सरासरी कशाला म्हणतात? संख्या दिलेल्या असतात आणि त्या संख्याची काय करायची, एकूण संख्येची काय करायची, बेरीज करायची आणि त्या दिलेल्या संख्या, एकूण संख्या किती आहे त्यानं भागायचं, तर आपली सरासरी येऊन जाते. सरासरीलाच काय म्हणतात? मध्य किंवा मध्यमान म्हणतात. सरासरीलाच काय? मध्य किंवा मध्यमान म्हणतात. आता उदाहरणार्थ सरासरीचं हे सूत्र आहे बघा. सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. आता या सूत्रावरून आपण गणित सोडू शकतो. आता उदाहरणार्थ बघा, हे सूत्र आपण थोडंसं, कधी आपल्याला सरासरी देतात, कधी एकूण संख्या देतात, तर कधी एकूण संख्याची समजा बेरीज देतात. आता आपल्याला सूत्र फिरवता आलं पाहिजे. हे एकूण संख्या आहे, तर हे आपण इकडं जर गुणाकारातलं इकडे गेलं, हे भागाकारातलं, तर एकूण इथं असे होईल. एकूण संख्या आपल्याला काही पण काढता आलं पाहिजे. एकूण संख्या काढता आली पाहिजे, सरासरी काढता आली पाहिजे, एकूण संख्येची बेरीज काढता आली पाहिजे. सर्व आपल्याला काढता येते. कशामुळं? तर या सूत्रामुळं. आणि हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आपण उदाहरणार्थ आपण बघू. आणि आता सरासरीविषयी आणखीन समोरचं बघू की उदाहरणार्थ आता 3 संख्या आहेत. आता आपल्याला दिलं ते समजा उदाहरणार्थ 3, 4, 5. याची सरासरी काय? ही मधली संख्या येते, मध्यमान, म्हणजे याचं उत्तर 4 येते. अशा प्रकारे सरासरी बदल आहे. आता समजा एखाद्या वेळेस आपल्याला दिल्या क्रमवार काय समसंख्या दिल्या, क्रमवार संख्येसाठी क्रमवार संख्येची सरासरी. आता क्रमवार समसंख्येची सरासरी काढायची असली तर आपल्याला समजा 3 किंवा 5 किंवा 7 जर संख्या दिल्या क्रमवार, तर त्याची मधली संख्या काय असते? त्याची मधली संख्या त्याचा सरासरी असते. आता समजा 2, 4, 6, 8 आणि 10 घेतली, तर याची सरासरी मधली संख्या ही येते, म्हणजे 5 जर क्रमवार संख्या घेतल्या. आता आपण जर 3 क्रमवार संख्या घेतल्या तर मधली सरासरी ती 4. आता उदाहरणार्थ आपण पुन्हा पुढचं बघू संकल्पना की क्रमवार संख्येची सरासरी कशी काढायची. आता क्रमवार समसंख्या झाल्या, तसंच विषम संख्याचं पण तसंच आहे. विषम संख्या जर घेतल्या आपण, क्रमवार विषम संख्येची सरासरी, तर क्रमवार निसर्गिक विषम संख्या घेतल्या 3, 5, 7, 9, 11, तर याची सरासरी 7 येते, मध्यमान. म्हणजे 5 घेतल्या, 3 घेतल्या, 7 घेतल्या, त्यातली मध्ये जे संख्या येईल ती असली झाली सरासरी. आता क्रमवार संख्येची सरासरी कशी काढायची? क्रमवार संख्येची पहा, क्रमवार संख्या दिली, संख्येची सरासरी. क्रमवार संख्येची सरासरी बरोबर काय की आपण क्रमवार जर संख्येची सरासरी काढायची तर आपल्याला काय सोपी आयडिया आहे. पहिली संख्या अधिक काय करायचं, शेवटची संख्या भागिले 2. अशा प्रकारे क्रमवार संख्येची सरासरी जर काढायची असली कोणत्याही, तर क्रमवार संख्येची सरासरी म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. आपण उदाहरणाच्या रूपात बघणार आहोत. फक्त ही सूत्र लक्षात ठेवा की अशा सूत्रानुसार आपण बरेच उदाहरणं सोडू शकतो. आता उदाहरण घ्यायला सुरुवात करू आपण की हे लक्षात ठेवा, एक सरासरी बरोबर दिलेल्या संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या आणि क्रमवार संख्येची सरासरी म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. आपण उदाहरणातून बघूनच बघा. आता आपल्याला काय दिलं आहे की सचिनला 5 विषयात या अनुक्रमे, सचिनला काय झालं, 5 विषयात अनुक्रमे 23, 28, 27, 32 व 40 गुण मिळाले. तर त्याची 5 विषयाची सरासरी किती? आता आपण काय करायचं आहे, लिहून घेऊ. उदाहरण आपलं काय सूत्र काय, सूत्र आपलं सूत्र लिहा. सूत्र काय? सरासरी काढायची आपल्याला. आता सरासरी बरोबर एकूण संख्याची बेरीज, एकूण संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या
आता आपल्याला किती दिल्यात 5, एकूण संख्या किती दिल्यात 5, एकूण संख्याची 1 2 3 4 5, 5 संख्या दिल्या. आता त्याची बेरीज करायची बघा. सरासरी आपल्याला काढायची सरासरी. आता 5 संख्या लिहा. 23 अधिक 28 अधिक 27 अधिक 32 अधिक 40, यांची करायची बेरीज. एकूण संख्याची बेरीज किती आहेत संख्या एकूण? 1 2 3 4 5 ह्या दिलेल्याच आहे आपल्याला. 5 संख्या भागिले 5. आता याची जर बेरीज केली आपण तर 0 2 7 9 8 17 17 18 19 20 20 काय शून्याचा हातच्याले 2 4 आणि 3 7 8 9 10 11 12 13 14 15, 150 भागिले 5. आता 150 याची बेरीज झाली. आता भागिले आपले 5. आता 5 1 5 5 त्रिक 15, हे शून्य इथं 30. याची सरासरी किती आली? 30. सरासरी आली 30. अशा प्रकारे आपण सरासरीचे उदाहरणं सोडू शकतो. आणि आता समोरचं उदाहरण पाहू आपण आणि आणखीन सरासरी बघू. आता आपल्याला विचारलं की 1 ते 100 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी किती. आता 1 ते 100 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी काढायची. तर बघा आपला क्रमवार संख्येची सरासरी बरोबर आपलं सूत्र काय होतं? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. ही पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. आता याच्यात बघा पहिली संख्या कोणती आहे? 1 अधिक शेवटची संख्या किती? 100 भागिले 2. 101. याचा जर 101 याचा जर भागाकार केला 101 भागिले 2चा तर पहा 2 पंचे 10 शून्याचा 2 पंचे 10 म्हणजे 50.5 ही आपली सरासरी आहे. आपल्याला अशा प्रकारे बरेच विचारू शकतात. कोणतंही गणित विचारलं तर काढता आलं पाहिजे आपल्याला. आता आपल्याला विचारलं 1 ते 100 पर्यंत विचारलं. कधी आपल्याला विचारतील की 1 ते तुम्ही 11 ते 20 पर्यंत काढा. 11 ते 20. 11 ते 20 म्हणजे आपलं काय? क्रमवार संख्येची पहिली संख्या कोणती? 11 अधिक शेवटची संख्या 20 भागिले 2. याची बेरीज करायची. आता याची बेरीज केल्यानंतर 31 भागिले 2 याचं येते 30 पॉईंट काय 30 पॉईंट येईल का 15.5. अशा प्रकारे याची हे नैसर्गिक संख्येची. आता आपण काय करायचं? समसंख्या आणि विषम संख्या अशाच प्रकारे समसंख्या आणि विषम संख्याचं पण आपल्याला करता येते. आता आपण आता 10 ते 100 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्येची सरासरी बघायची आपल्याला. आता 10 ते 100 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्येची सरासरी कशी बघता येईल बघा. आता आपल्याला दिलंय काय? क्रमवार सम असो काय नैसर्गिक संख्येची काय? आता तसंच पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. आता आपल्याला सांगलं विषम संख्या 10 नंतर येणारी 10 ते 100 पर्यंत सांगली आपल्याला. तर मग 10च्या अगोदर घेता येईल का आपल्याला? नाही. मग 10 नंतरची सलग येणारी 11वी विषम संख्या. शेवटची संख्या 100 आली ही सम आली. मग त्याच्या अगोदरची काय घेता येईल आपल्याला? 99. आता 99 घ्यायची आणि 99 घेतल्यानंतर भागिले 2. आता याची करायची आपल्याला बेरीज 110 भागिले 2. आता 110 भागिले 2 याचं उत्तर येते 55. 2 पंचे 10 2 पंचे 10 55 उत्तर येते. तसंच समसंख्या आपण करू शकतो. अशा प्रकारे आपण सरासरीचे बरेच उदाहरणं सोडू
शकतो. आता आपण सरासरीचं एखादं मोठं उदाहरण घेऊ. आता बघा, 15 संख्याची सरासरी किती आहे? 15 संख्याची सरासरी 30 आहे. त्यात 30 ही संख्या मिळवली तर सर्व संख्याची सरासरी किती येईल? सरासरी इथं दिली सरासरी, 15 संख्याची सरासरी. आता आपल्याला अगोदर हे सोडून घ्या, 15 संख्याची सरासरी 30 आहे. आता सरासरी दिली 30 आणि एकूण संख्या किती येतात? 15 आहे. पण त्यात आणखीन 30 टाकायच्या आणि नंतर त्याची काय करायची? सरासरी काढायची. आता बघा, संख्याची बेरीज किती आहे आपल्याला काढायची अगोदर. आता संख्याची बेरीज काढायची, कारण सरासरी दिली आणि 15 संख्या दिल्या. एकूण संख्या भागाकारातल्या इकडं गुणाकारात जाईल एकूण संख्या. आता टाका याच्यातच. एकूण संख्या किती दिल्या? 15. सरासरी किती दिली? 30. आणि एक संख्याची बेरीज, संख्याची बेरीज पहा, 15 त्रिक 45, हे 0, 450. संख्याची बेरीज किती आली? संख्याची बेरीज आली 450. आता पहा, संख्याची बेरीज आली 450, ही संख्याची बेरीज आली आहे. आता त्यात 30 ही संख्या टाकायची. त्यात 30 ही संख्या मिळवली तर सर्व संख्येची सरासरी. आता पुन्हा 30 टाकायची, म्हणजे ही 16वी संख्या. हे 15 संख्या आणि त्यात आता 30 पुन्हा आणखीन 30 टाकायचे, म्हणजे संख्याची बेरीज. आता आपल्याला काय करायचं आहे? सरासरी काढायची. सरासरी काढायची. सरासरी सर्व संख्या सरासरी काढायची. आता संख्याची बेरीज किती आहे? संख्याची बेरीज भागिले किती? एकूण संख्या. आपल्याला या सर्व काढायची. आता एकूण संख्याची बेरीज किती? 15 आणि ही 30. 15ची किती आली संख्याची बेरीज? 450. आणि ही 30 पुन्हा त्यात मिसळायची, ही झाली 16वी. ही संख्या झाली 16वी आणि खाली एकूण संख्या होती 16. आता एकूण संख्या 15 काय येणार नाही? तर 15 झाले ना. 15ची आपण इथं हे केलं, संख्याची बेरीज काढली. आता 450 अधिक ही 30 मिसळवली. मिळाल्यानंतर काय करायची? सरासरी. याची सरासरी काय येईल? आता 450 अधिक 30, 480 भागिले 16. आता याची काय करायचं आपण? भागाकार करायचा. 16 एका 16, 16 2 32, 16 3 48, 0 आणि 30. सरासरी आली 30. अशा प्रकारे गणित येतं. आपल्याला ते गणित सोडवता आलं पाहिजे. पहा, हेच गणित आपल्याला पुन्हा एकदा समजावून पहा की काय, 15 संख्येची सरासरी 30 आहे. 15 संख्येची सरासरी किती आहे? 30 आहे. म्हणजे एकूण संख्या 15 दिल्या आणि सरासरी किती दिली? 30 दिली. आणि मग आपल्याला संख्याची बेरीज काढायची होती. संख्याची बेरीज आपण काढून घेतली. 15 गुणिले 30, 450 आली संख्याची बेरीज. पुन्हा आपल्याला काय करायचं सांगलं? या 450 मध्ये या संख्याच्या बेरजेमध्ये आणखीन 30 टाकली. त्यात 30 ही संख्या मिळवली तर त्या संख्येची सरासरी किती? मग आता या 450 मध्ये आपण काय केले? 30 मिळवले आणि संख्याची एकूण संख्या झाल्या 16. म्हणजे ही 15 त्यानंतर ही 16वी संख्या 30, ही झाली 30, म्हणजे 16 खाली. म्हणजे 450 अधिक 30 आणि 30 ही 16वी, ही 16. म्हणजे सरासरी 480 भागिले 16 आणि सरासरी आपली आली 30. अशा प्रकारे हे गणित येतात. धन्यवाद.